हदगाव मोर्चातील कथित वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी, मातंग समाजाच्या भावना दुखावल्याचा तक्रारदारांचा दावा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. हदगाव येथे 7 ऑगस्ट रोजी आयोजित मोर्चादरम्यान मातंग समाज आणि समाजातील महिलांबाबत कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. काल हदगावमध्ये आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे यासाठी विरोधी मोर्चा होता. त्या विरोधी मोर्चामध्ये काही जातीयतेच्या भावनेतून त्यांना मुळात आरक्षण वर्गीकरणाचा विरोधच नाही, त्यांनी आमचा मुळात म्हणजे मातंग समाजाचा विरोध म्हणावा लागेल. मातंग समाजाचा विरोध म्हणून त्यांनी नाही का मातंग समाजाला मातंग समाजाला आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बँड वाजवायलाच लावतो आणि डोरली येथील काही मातंग समाज बांधवांना त्यांच्या मायला आम्ही घोडे लावून ह्या प्रकारचं जे भाषा केली तर आमचा इथला मातंग समाज आहे, हिमायतनगर मनपुरे असतील, बालाजीभाऊ असतील, त्यांच्या टीम असून तुषार बनसोडे असतील, यांनी सर्वांनीच या ठिकाणी आज जे काही त्यांनी वक्तव्य केले असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. आणि मी एक संविधानिक बोलतो, मला कुठल्या याचं काही घेणं नाही. जर या मागील काही प्रकारानुसार जर त्या जे आरोपी असतील त्यांना जर या 24 तासामध्ये अटक नाही झाली तर या राज्यामधला कुठलाही मातंग समाज त्या 2 आरोपीला जर कुठं ठोकल कुठं मारल याला आम्ही मातंग समाज जबाबदार राहणार नाही. कारण इथल्या या राज्यातल्या या देशातल्या मातंग समाज त्यांनी मुळात आणि जाणीवपूर्वक या मातंग समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळं त्या कार्यकर्त्यांना त्यांची जात कोणती आहे ते आम्हाला माहीत नाही, पण आरक्षण उपवर्गीकरण विरोधात त्यांनी बोलले आहेत, त्यांना वक्तव्य केले, त्यांना तात्काळ अटक करावी. अन्यथा हा मातंग समाज शांत बसणार नाही. नाहीतर या येत्या 2 दिवसामध्ये आम्ही हिमायतनगर असेल, नांदेड असेल, हदगाव असेल, आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. हे आमची जी टीम आहे यांच्या सर्वांच्या भावना दुखवल्या असतील, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. आज मी हिमायतनगर शहरातील पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं, तर त्यांची एकंदरीत प्रतिक्रिया काय होती, कशा प्रकारचं ते त्यांचं मत असंच आहे की त्यांनी आम्ही जे पत्र दिलं ते मध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करू, पण कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. कारण की त्यांच्या दप्तरालाच आमची नोंद नसावं. कारण दप्तराला जर नोंद राहिली, जर हिमायतनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन झाला, रास्ता रोकोमधील काही जर नास धूस काही वाहनांची तोडफोड झाली तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, 24 तासात त्या आरोपीला अटक करावं. त्यांनी 0 आर्टिकलनुसार यांच्या इथं पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे पाठवा. त्यानंतर आमचा मातंग समाज शांत होईल. कुठेतरी कायदेशीर आणि कायद्याच्या बाजूने चालणारा हा या देशामध्ये नसून या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे. या मातंग समाजाला मागील काही पूर्वजानुसार इंग्रजांनी ज्यावेळेस आम्हाला 3 टाइमची हजेरी लावायची वेळ आली होती, तेच वेळ या राज्यामध्ये येणार नाही याची या पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी.